नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला राजकीय बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस पुण्यात भाजपच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार. भाजपच्या अधिवेशनाआधी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा. शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असण्याची शक्यता. भाजपच्या संमेलनात 160 ते 170 जागा मागण्यावर अंतिम चर्चा होणार. अधिक जागा लढल्या तर आपली संख्या वाढेल. भाजप नेते अमित शहांपुढे आपलं मत ठेवणार असल्याची माहिती. महायुतीत जागा वाटपात 100 जागांबाबत शिंदे ठाम. 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात. शिवसेना नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार. पुढील आठवड्यात शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार. पुढील आठवड्यात शिंदे, फडणवीस, दादा हे दिल्लीला जाणार. आमच्यात काही नासके आंबे निघाले. नासके आंब्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणू नये. संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा. नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावू नयेत. तो या महान गुरुचा अपमान होईल. शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस. खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढतायत. आम्ही सिनेमे काढले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. दिग्गजांच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. मलाही एक चित्रपट काढायचा आहे, मात्र मी चित्रपट काढला तर अनेकांचे मुखवटे फाडले जातील. फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज नंतर राजकारण रंगण्याची शक्यता. कुणाशी तरी आघाडी करून विकला तो भगवा रंग. चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉगवरून ठाकरे गटाला टोला मारल्याची चर्चा.